नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व आमच्या सोबत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करायला विसरू नका। तर बघा काय बातमी आहे, महागाई भत्ता 50% झाल्यापासूनच निवृत्ती उपदानाचा कमाल मर्यादेत वाढ, निवृत्त कर्मचाऱ्यांना दिलासा नाहीच, परिपत्रक निर्गमित। सेवानिवृत्ती उपदान कमाल मर्यादा ही 14 लाख वरून 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे, परंतु सदरचा लाभ दिनांक 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रभावाने लागू करण्याचा राज्य सरकारने स्पष्ट नकार दिला। या संदर्भातील कारणे देखील स्पष्ट करण्यात आले आहे। दिनांक 10 ऑक्टोबर 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार राज्य सरकारने 1/9/2014 पासून केंद्र सरकारच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्ती उपदानाची कमाल मर्यादा 14 लाख रुपये 20 लाख रुपये करण्यात आलेली आहे। या निर्णयाच्या विरोधात दिनांक 1 जानेवारी 2016 ते 30 ऑगस्ट 2024 या कालावधीमध्ये निवृत्त कर्मचाऱ्यांनी न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आलेली आहे। सदर याचिकेवर न्यायालयाने देखील सकारात्मक निकाल दिला आहे, परंतु राज्य सरकारने आपली बाजू मांडताना स्पष्ट केलं आहे की सदर लाभाची वाढ ही केंद्र सरकारच्या धर्तीवर करण्यात आलेली असून केंद्र सरकारने 7व्या वेतन आयोगानुसार महागाई भत्ता 50% झाल्यानंतर निवृत्ती उपदानाच्या लाभामध्ये वाढ करण्यात आलेली आहे। सदरची 1 जानेवारी 2024 पर्यंतची पात्रता दिनांक निश्चित करण्यात आली आहे। सदर दिनांक कोणत्याही न्यायालयात रद्द केला नाही, त्याप्रमाणे महाराष्ट्राची शासनाने निश्चित केलेली उपदानाची मर्यादा वाढवण्यास पात्रता दिनांक केंद्र सरकारच्या नमूद करण्यात आलेल्या कट ऑफ डेटच्या धर्तीवर आहे असं म्हणता येईल, असं स्पष्ट करण्यात आलं आहे। याशिवाय राज्य सरकारी कर्मचाऱ्यांची आर्थिक परिस्थिती विचारात घेऊन कर्मचारी संघटनांच्या संमतीने निवृत्ती वेतन उपदानाच्या लाभामध्ये 1/9/2024 पासून वाढ लागू करण्यात आलेली आहे। त्यामुळे निवृत्ती उपदानाची 20 लाख ही सुधारित मर्यादा 1 जानेवारी 2016 पासून पूर्वलक्षी प्रमाण लागू करण्यास राज्य सरकारने वरील कारणास्तव नाकारण्यात येते असं स्पष्ट करण्यात आलेलं आहे। तर बघा, अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती आपल्याला समजली असेल। व्हिडिओ सुद्धा आवडल्यास लाईक करा, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।